नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख ही 6 जानेवारी 2026 हीच होती. बऱ्याच उमेदवारांना वाटलं तारीख वाढेल आणि अनेक उमेदवार ही तारीख वाढेल या आशेवर शेवटच्या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलं त्यांचं, आणि त्याच्यामुळे त्यांची ती संधी आता चुकलेली आहे. आता हे रजिस्ट्रेशनची तारीख वाढली नाही, पण ऑलरेडी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओला आवर्जून बघा आणि यातली जी काही माहिती आहे ती काळजीपूर्वक बघा, कारण आज आहे 8 जानेवारी आणि 8 जानेवारी ही तुमच्या सेल्फ सर्टिफाईड कॉपीला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. सेल्फ सर्टिफाईड करण्याची शेवटची तारीख आहे आणि याच्यानंतर कुठलीच मुदतवाढ मिळेल या बाबतीत आता तुम्ही वाट पाहत बसू नका. म्हणून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अद्यापही सेल्फ सर्टिफाईड केलेलं नाहीये, तर आताच तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ बघितल्यानंतरच ताबडतोब तुमचा काय करायचं आहे, या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. ही प्रिंट काढून तुम्हाला ते तपासायचं आहे. याचं कारण असं की काही जर तुमच्या मायनर मिस्टेक्स जर त्यामध्ये झालेले असतील तर हे तुमच्या मोबाईलमध्ये बारीक अक्षरात तुम्हाला ते दिसणार नाही, तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येणार नाही. आणि ज्यावेळेस मात्र मग भरती प्रक्रियेला सुरुवात होईल त्यावेळेस जर तुमच्या काही मेजर चुका त्यामध्ये झाल्या असतील तर मात्र तुम्हाला ही संधी पुन्हा मिळणार नाही. याच्यासाठी मी तुम्हाला अतिशय नम्रपणे आवाहन करत आहे की मित्रांनो, तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केलेला नसेल तर आजच्या आज 8 जानेवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघायची नाहीये. ते ओपन करायचं आहे. त्यातले सगळे प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला सांगितलंय मागच्याच वेळेस काय काय चेक करायचं आहे. तुम्ही टाकलेला तुमचा जो काही ईमेल आयडी आहे आणि संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर आहे ते परत एकदा व्हेरीफाय करून बघा बरोबर आहेत का नाही. तुमच्या नावाचं स्पेलिंग, तुमची जी नावाच्या स्पेलिंग नंतर ऍड्रेस आहे तो बरोबर आहे का हे तुम्हाला बघायचंय. त्याच्यानंतर जात, समांतर आरक्षण आणि इतर तपशील दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी म्हणजे जात तुमची व्यवस्थित टाकली गेलेली आहे का, मग ती तुमची कोणतीही कॅटेगरी असू शकते. ती जर चुकीची टाकली तर मित्रांनो संधी हातातून जाण्याची शक्यता असते, म्हणून याची काळजी घ्या. डोमेसियलला यस केलेलं आहे का, फिजिकल हँडिकॅप आहे का, त्याच्यानंतर समांतर आरक्षण जर महिला असाल तर यस झालेच असलेले पाहिजेत. प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त या सर्वांनी हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. भाषा विषय, त्यानंतर बघा 10वी 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन शैक्षणिक अर्हता आहे. याच्यामध्ये मुख्य विषय आणि भाषा असं दिलेलं आहे. तर 10वी 12वी बोर्ड आणि तुमचा तिथला जो मेन सब्जेक्ट आहे ते तुम्हाला व्यवस्थित निवडायचं आहे. आता समजा ग्रॅज्युएशनचा मेन सब्जेक्ट तुम्हाला काय आहे याच्यावरही बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे. नसेल जर तुम्हाला माहीत तर पुन्हा एकदा आपले प्रिव्हियस व्हिडिओज बघू शकता. ते पाहून तुम्ही तुमचा मेन सब्जेक्ट टाका मित्रांनो. त्याच्यावरूनच तुम्हाला पुढे प्रिफरन्सेस जनरेट होतात आणि त्या जागा तुम्हाला मिळतात. नाहीतर चुकीच्या जागा तुम्हाला मिळाल्या तर प्राधान्यक्रम भरून देखील तुम्हाला तिथे तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुम्ही भरती प्रक्रियेमधून आउट होऊ शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याचा देखील मेन सब्जेक्ट तुम्हाला मेन्शन करायचा आहे. हे शैक्षणिक अर्हता झाली आणि सगळे जे कागदपत्रे 14 मे 2025च्या अगोदरचीच पाहिजे. व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं डीएड आहे का बीएड आहे हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. केलेलं आहे की नाही ते तपासून घ्या. त्याचं माध्यम पहा. आता माध्यम जर आहे तुम्ही व्यवस्थित नाही लिहिलं तर मग कसं होणार आहे बघा ना. कम्प्युटर लिटरसी तुमचं यस आहे का, नो आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा आहे, डीएड आहे, बीएड आहे हे देखील तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या मित्रांनो. त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड फॉर्म मध्ये जर बदल करायचा असेल तर याच्यानंतर पुन्हा बदल करायला वेळ मिळणार नाहीये. हे झालं तुमचं डीएड बीएडचं पर्सेंटेज आणि तिथलं मेन इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर टीईटी सीटीईटी याची माहिती आहे. पेपर 1 आहे का, पेपर 2 दोन्हीचे मार्क लिहिलेले आहेत का. त्याच्यानंतर सीटीईटी पेपर 1 पेपर 2 दोन्हीची माहिती लिहिलेली आहे का. जर दोघांनी म्हणजे सर्व दोन्ही परीक्षा पास केलेल्या असतील तर चारही पेपरची माहिती त्यात लिहिलेली आहे का हे पाहून घ्यायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाईड झाल्याचे अशी या ठिकाणी काय दिसते, एक क्रॉस मध्ये सर्टिफाईड सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025 असं त्या ठिकाणी लिहून येते. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ती शेवटची दिनांक, OTP वगैरे तुम्हाला तो टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि सेल्फ सर्टिफाईड करून घ्यायचा आहे. फायनली त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आणि तपासून घ्यायचं आहे.
हे सगळं करणं आवश्यक आहे, कारण ही तारीख पुन्हा येणार नाही मित्रांनो. आणि याच्यानंतर मुदतवाढ मिळेल याचं देखील आपल्याला सांगता येत नाही, कारण आजच अनेक व्हिडिओज येत आहेत ज्यामध्ये भरती प्रक्रियेची पुढची प्रक्रिया देखील सांगितली जात आहे. लवकरच अनेक पदांची भरती देखील होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता रजिस्ट्रेशनची फार काळ लांबत राहणार नाहीये. त्यामुळे हे आजच काम आपलं कंप्लीट करायचं आहे आणि निश्चिंत व्हायचं आहे. आशा आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.